जालना में मराठा आरक्षण की मांग को लेकर आंदोलन एक बार फिर तेज दिखाई दे रहा है। मराठा आंदोलन के नेता मनोज जरांगे पाटिल ने अंतरवाली सराजी में खेत में बाजार डालकर आंदोलन शुरू किया। इसके बाद उनके समर्थन में मराठा समाज के लोगों ने समृद्धि महामार्ग पर रास्ता रोको आंदोलन किया। इस दौरान आंदोलनकारियों ने महामार्ग की दोनों लेन करीब 15 मिनट तक बंद रखी, जिससे वाहनों की लंबी कतारें लग गई। आंदोलनकारियों ने सरकार पर मराठा आरक्षण के मुद्दे पर ठोस निर्णय लेने का आरोप लगाते हुए जमकर नारेबाजी की। अंतरवाली सराटी में चल रहे आंदोलन के समर्थन में बड़ी संख्या में समाज बाधक महानगर एकत्र हुए थे। अचानक हुए रास्ता रोको आंदोलन की सूचना मिलते ही पुलिस और प्रशासन के अधिकारी मौके पर पहुंचे और आंदोलनकारियों से बातचीत कर रास्ते को खाली कराया। वहीं आंदोलनकारियों ने चेतावनी दी है कि यदि सरकार ने मराठा आरक्षण के मुद्दे पर जल्द फैसला नहीं लिया तो आंदोलन को और अधिक उग्र किया जाएगा। गेल्या सातत्यानं 3 वर्षापासून आमचा आरक्षणाचा लढा चालू आहे। कारण मागच्या वेळेस वाशीला गेलो, मुंबईला गेलो, त्यावेळेस शासनानं आम्हाला JR काढला, तोही फसवेगिरीचे काढला। पण आता 2 सप्टेंबरला गेलो, तो JR आम्हाला चांगला काढला, परंतु त्याची आजपर्यंत अंमलबजावणी नाही झाली। कारण आम्हाला आज त्या SOP तयार नाही झाल्यामुळे आम्हाला आज कोणतेही कुणबी सर्टिफिकेट त्याच्यावर JR नुसार मिळत नाही। आणि आमचे जे कुणबी सर्टिफिकेट मिळाले तेही प्रशासन व्हॅलिडेट करीत नाही। कारण हा मराठाला काय म्हणजे जाणून बुजून परेशान करण्याचं सरकारने लावलंय। आणि गेल्या झाले 10 महिने JR काढून सरकार आज करू, उद्या करू, परवा करू असे 10 महिने उलटून जाऊन सुद्धा सरकारने आजपर्यंत काहीच नाही केलं। त्याच्यामुळे दादाने आज निर्णय घेतला, आम्ही अग्नी दिव्य असं अमर उपोषण करणार आहे, ना पाणी ना काही, आणि इतक्या टेम्परेचर मध्ये ते उपोषण करणार तर हा मराठा समाज ते कदापि सहन करणार नाही। त्याच्यामुळे आज आम्ही थोडं स्वरूपात आंदोलन केलं, प्रशासनाला मदतही केली। बाबा जर तुम्ही येत असाल तर आम्ही थांबतो, या लवकर त्याच्यावर निर्णय घ्या आणि आमच्या दादाला वाचवा। नाही तर अन्यथा जर तुम्ही जर उद्या जर दादाला काही झालं तर हे महाराष्ट्राला परवडणार नाही आणि महाराष्ट्र सरकारलाही परवडणार नाही। कारण आम्ही आज लढतो कोणत्याही एका नेत्यासोबत ना कोणत्या सोबत, जर जो आपला बाप आहे, जो शासन आपला बाप आहे त्या शासनालाच बोलणार ना। कारण काय म्हणते बाबा शिंदे साहेबाला सपोर्ट करतात, याला सपोर्ट करतात, या मंत्र्याला बोलतात। अरे तुमचे 2 मंत्री आले, तुम्ही आले, पण खरं ना तुम्ही आता येता वापस आता विचारतो, आम्ही विचारून करतो। कारण आम्हाला तुम्ही आजही तसंच करणार, उद्याही तसंच करणार। त्यामुळे दादांना काल निर्णय घेतला, मी अमर उपोषण करणार। कारण त्याच्यामुळं आज आहे समाजाला सहन नाही झालं, त्याच्यामुळं आम्ही आज रस्त्यावर उतरलो।